लोकनेते स्वर्गीय नामदेवराव परजणे यांच्या 22व्या पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं आयोजित व्याख्यानमालेची सुरुवात पहिल्या दिवशी वारकरी भूषण हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे यांचं प्रवचनानं करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडिक होते। यावेळी जंगलीदास माऊली धानपीठाचे महंत परमानंद महाराज, महानुभाव पंथाचे दामोदर बाबा, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, डॉक्टर मुळे, कारभारी आगवण, संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे आदींसह मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याची सुरुवात स्वर्गीय नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली। अतिथी परिचय आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेश परजणे यांनी केला। एवढ्या वर्ष कालखंडानंतर 7631 विद्यार्थी आतापर्यंत आपल्याकडून शिकून गेले आणि त्याच्या 4413 मुली होत्या, हे मला सांगायला अभिमान वाटतो। आणि म्हणून या सगळ्या खडतर प्रसंगातून वाटचाल करीत असताना वडिलांच्या विद्यार्थ आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून कुटुंबाने पहिले 5 वर्ष आम्ही कीर्तन सेवा आणि अन्नदान वस्तूवर केलं आणि मग पुढे काय करायचं बाबा हा प्रश्न आमच्या सर्वांपुढे पडला। 1 वर्षाचा खंड झाला आणि मग आपल्याला आम्ही विनंती केली का म्हटलं बाबा आपल्याला व्याख्यानमाला या मुलांसाठी चालू करायची। घरातल्यांचा विरोध, अक्का म्हणे ठीक आहे तुझी इच्छा आहे अन्न जेव्हा आम्ही करायची तर काय हरकत नाही। तिला वाटलं 1 दिवसाचं करेल मी 3 दिवसाची ठेवू। तो ठेवीत असताना उद्देश असा ठेवला का पहिल्या दिवशी आध्यात्मिक क्षेत्रातलं मान्यवर आजच्या तरुण पिढी बलशाली भारताचा नागरिक बनत असताना अध्यात्मापासून दूर चाललेले आहेत, त्यांना अध्यात्माची गोडी लागावी आणि अध्यात्म काय हे समजावं म्हणून पहिलं पुष्प आम्ही अध्यात्म क्षेत्रात होतो। 19 तारखेला एक विद्यार्थ्यांचं करिअर घडावं, त्यांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी व्यक्ती आम्ही 19 तारखेला बघत असतो। आणि 20 तारखेला एखादा नामांकित व्यक्ती का ज्याचं समाजामध्ये एक वेगळं स्थान आहे, त्याच्याबद्दल लोकांना आवड आहे किंवा लोकांमध्ये त्याची चर्चा असते, असं एक नामांकित व्यक्तिमत्व आम्ही 20 तारखेला बघतो। तर सौ शालिनीताई विखे पाटलांनीही मनोगत व्यक्त केलं। स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्यावेळेस आमचं फक्त एक गावाचं पोत आम्हाला तिथं हॉस्टेलला द्यायचे आणि वर्षाला 700 रुपये फी होती आणि त्यावेळेस 700 रुपये भरण्याची परिस्थिती सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची नव्हती। अशाही परिस्थितीमध्ये मुलांना तर त्यांनी शिकवलंच, परंतु मुलींमध्ये सुद्धा कधी भेदभाव न करता आपल्याही मुली शिकल्या पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले। नंतर जेव्हा पुण्याला जाण्याचा योग आला, पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला पुण्याला उंच पगारी शाळेत टाकलं, कारण हेतू हाच आहे की माणूस ज्या पद्धतीने लहानाचा मोठा होत असतो, ज्या सृष्टीमध्ये आपण राहतो, सृष्टीपेक्षा दृष्टी फार महत्वाची असते आणि हा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्या ह्या प्रपंचामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी, आपलं स्वतःचं न मानता सर्व विश्वच आता महाराजांनी सांगितलं की सर्व विश्वच आपलं आहे आणि हे विश्व आपलं असताना तू हा माझा तो माझा असं न करता सर्व आपण एका कुटुंबाचे माणसं आहोत हेच अण्णांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि हे सांगत असताना ज्या ज्या अडचणी आल्या, जे संकट आले, ते संकटाला न घाबरता, न आपला स्वतःचा प्रामाणिकपणा न सोडता त्यांनी जे जीवन व्यतीत केलेलं आहे ते जीवन आम्हाला बरंच काही शिकून गेलेलं आहे। सत्ता येते आणि जाते, परंतु माणसामध्ये जे संस्कार आहेत, किती मोठा माणूस कधी म्हणजे उच्च पदाला गेला तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजे हे अण्णांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। म्हणून अशा पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा अनेक उच्च पदावर चांगल्या पद्धतीने नोकरी लागलेले आहेत। मागे आम्ही जिल्हा परिषद चित्तूर आम्ही काश्मीरला तिकडे गेलेलो होतो, तिथं काही आमचं प्रशिक्षण होतं। 18 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना नामदेवराव परजणे पाटील विशेष शिष्यवृत्ती, जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं हस्ताक्षर सुधार प्रकल्प अंतर्गत मराठी, इंग्रजी आणि कर्सिव्ह हस्ताक्षर किट वाटप तसेच मान्यवरांच्या हस्ते गोदानामे संवत्सरे या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं।
यानंतर वारकरी भूषण उमेश महाराज दशरथे यांचं प्रवचन संपन्न झालं. अध्यक्षस्थानावरून हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर महानुभाव पंथातील साधू महात्मे असतील, गुरुदेव जगन्नाथ स्वामी असतील, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणजी महाराज असतील, अशा अनेक थोर महात्म्यांचा सहवास आणि त्यांच्या सेवा अण्णांना घडल्या. वारकरी संप्रदायातील विद्वत्तम अशा विदुषी ज्यांना आपण म्हणतो मीराबाई महाराज निरीतर असतील, त्यांची एक सुद्धा सेवा सातत्याने आपल्याकडे घडली आहे. अशा अनेक सेवा अण्णांनी जीवनामध्ये केल्या आणि महाराजांनी हा गोड मुद्द्यावर असा आरोप केला की आध्यात्मिक किंवा संस्कारयुक्त विचारांना आपल्याला जपावं लागतं, त्याचं संवर्धनही करावं लागतं आणि त्याचं संक्रमणही करावं लागतं. ते अण्णांनी आपल्या पुढच्या पिढीमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ज्यावेळी आम्ही पहिली साहेबांचं कार्य पाहतो, आव्हानचं कार्य पूर्ण परिवाराचं सुद्धा नातवंड मुलं सगळ्याच कार्य आम्ही पाहतो. त्यावेळेला असं लक्षात येतं की आपल्या हिता जो असते दादा धन्य माता पिता तयाशिया आदरणीय अण्णा आणि नानी या दोघांनी केलेले जे विचार आहेत तो हा परिवार असे चालवतो. याप्रसंगी डॉक्टर, इंजिनियर, विधिज्ञ, व्यापारी, विविध राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.